सध्या फेसबुक लावा, यूट्यूब लावा, स्नॅपचॅट लावा किंवा कुठल्याही वेबसाईटवरती जा, पाहिलं तर एकच बॅनर त्या ठिकाणी झळकतं आणि ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं. साधं रस्त्यावरती जरी फिरायचं ठरवलं तरी सुद्धा 2 घरांच्या नंतर एक मोठं होर्डिंग दिसतं, ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचंच. धन्यवाद देवाभाऊ, माझी लाडकी बहीण योजना. विशेष म्हणजे देवाभाऊंचा फोटो असेल तर इतर दोघांचा असणारच नाही. अजितदादांचा फोटो असेल तर योजनेचं नाव हे फक्त लाडकी बहीण इतकंच दिसेल आणि मुख्यमंत्र्यांचं जर का बॅनर असेल तर तिथे सगळ्यांचेच फोटो पाहायला मिळतात. मुळात ही योजना लाडकी बहीण आहे की लाडकी खुर्ची आहे असा सवाल ओमराजेंनी उपस्थित केलाय आणि सुरू झाला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरचा राडा. आता सगळ्यात आधी आपण एक ही क्लिप पाहूयात आणि मग सविस्तर माहिती याची घेऊयात. लाडकी कोणची योजना होती? लाडकी खुर्ची योजना आहे का? 2.5 वर्षापूर्वी तुम्ही मुख्यमंत्री झाले. खरंच तुम्हाला जर बहिणीबद्दल इतकं प्रेम असतं तर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब बसल्या बसल्या त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमुक्ती द्यायचं काम केलं, तसं हे केलं का हो लाडक्या बहिणीच्या बाबतीत? मध्य प्रदेश सरकारनं लाडली बहना योजना राबवली होती, ज्याचा फायदा त्यांना विधानसभेमध्ये भरपूर झाला होता. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या या योजनेमुळेच भाजपला प्रचंड बहुमत मिळवता आलेलं होतं. मराठा विरुद्ध ओबीसी तसंच फोडाफोडीच्या राजकारणामुळे आता प्रसिद्धी झोतामध्ये आलेलं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा हीच योजना महाराष्ट्रामध्ये सुद्धा राबवायला सुरुवात केली. जिकडं तिकडं लाडकी बहीण योजनेची जोरात चर्चा सुरू झाली. प्रत्येक स्त्रीला महिन्याला 1500 रुपये देऊन तिला खुश करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडनं करण्यात आला. पण विरोधकांनी त्याच दिवसापासून ही योजना बंद करण्यात येणार असल्याच्या वल्गना करायला सुरुवात केली. खरंच ही योजना बंद करतील का किंवा राष्ट्रवादीनं नेमक्या जाहीरनाम्यामध्ये सांगितल्यासारखं या योजनेचे पैसे वाढवून मिळतील का? तर मग ही योजना नेमकी लाडकी बहीण आहे की लाडकी खुर्ची जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे. काल महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये एक मोठं विधान केलंय. दरमहा सरकार 1500 रुपये देतंय. या योजनेचे आतापर्यंत 5 महिन्यांचे 7500 रुपये महिलांना मिळालेत. पण ह्याचसोबतच निवडणुकीनंतर जर पुन्हा आपलं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेच्या पैशामध्ये वाढ करून ते दर महिन्याला 2100 रुपये इतके देण्यात येणार आहेत, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे विरोधकांकडनं पुन्हा एकदा लाडकी बहीण की लाडकी खुर्ची अशा चर्चा सगळ्यांमध्येच खेळायला सुरुवात झाली आहे. सकाळची सुरुवात प्रसन्न वातावरणात मंत्रांच्या साह्याने करायची म्हणजे दिवस कसा फ्रेश जातो. कसली प्रसन्नता! सकाळी ब्रश झाले इथे आम्हाला थायरॉइडची गोळी घ्यावी लागते. रोज सकाळी थायरॉइडची गोळी घेऊनही तुमचा त्रास तसाच आहे? मग एकदा डॉक्टर साठेज होमिओपॅथी क्लिनिक इथे अवश्य भेट द्या. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 3-4 महिन्यांखालीच सुरू केलेली ही योजना महिलांमध्ये प्रचंड प्रसिद्धी मिळवण्यामध्ये महायुती यशस्वी झाली आहे आणि ह्या योजनेमुळे घराघरात एकनाथ शिंदेंचं नाव सुद्धा पोहोचलंय. महायुतीतर्फे अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे तिघं सुद्धा आग्रही होते. पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं पूर्ण नाव अजित पवारांनी आतापर्यंत कधीच घेतलेलं नाहीये. ते कायम लाडकी बहीण योजना इतकंच म्हणत आलेत आणि त्यावरनं सुरू झालेली ही धुसफूस अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर भाजपाचे मतदान ज्या मतदारसंघामध्ये जास्त आहे त्या ठिकाणी होर्डिंग्स फक्त धन्यवाद देवाभाऊ असंच लिहिण्यात आलंय. तिथे ना तर एकनाथ शिंदेंचा फोटो दिसला ना अजित पवारांचं नाव. त्यामुळे महायुती एकत्रित असली तरी सुद्धा अंतर्गत दुफळीला ही योजना काही अंशी तरी कारणीभूत ठरलीच आहे असं यावरनं दिसतंय. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला काँग्रेसनं ही योजना फसवी आहे आणि लवकरात लवकर ही योजना बंद केली जाईल अशा आशयाचं विधान सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलेलं होतं. त्यानंतर महायुतीकडनं त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. नंतर शरद पवारांच्या काही बड्या नेत्यांनी सुद्धा ही योजना महायुती सरकार चालू ठेवू शकत नाही, 1500 रुपयांमध्ये गरिबी किंवा बहिणींना आधार मिळणं शक्यच नाहीये, त्याऐवजी आम्ही 2000 रुपये महिन्याला देऊ अशा घोषणा किंवा प्रचारनाम्यामध्ये अशी आश्वासनं सुद्धा दिलेली होती. हे आश्वासन खोटं ठरवण्यासाठी लगेचच एकनाथ शिंदेंनी महायुतीकडनं 2100 रुपयांची घोषणा सुद्धा केली. आता सरासरी जर आपण याचा विचार केला तर जर का ही योजना खरंच प्रामाणिकपणे राबवायची होती तर ही मदत या आधी का नाही लागू झाली? आणि 1500 असो की 2000 असो की 2100 असो, खरंच लाडक्या बहिणीला मदत करायची आहे की लाडकी खुर्ची जवळ करायची आहे? सुज्ञ मतदार नक्कीच ह्या निवडणुकीमध्ये ह्याचा सगळ्याचा सारासार विचार करतीलच. सध्या सत्ताधाऱ्यांना आपण कुठली तरी मदत जनतेला देतोय ह्याचा अर्थ त्यांच्यावरती आपण उपकारच करतोय की काय अशी भावना मोठ्या प्रमाणात आपल्याला येताना दिसते.
सरकार काँग्रेसचं असो की भाजपाचं, पण रस्ते बांधणं किंवा जनतेला थेट मदत देणं म्हणजे आपण किंवा आपलं सरकार हे जनतेवरती उपकार करतोय ह्या भावनेनंच सगळ्याच योजनांचा आराखडा रचला जातोय. वास्तविक पाहिलं तर ह्यातील कोणीच आपल्या पदरातल्या पैशांना 1 रुपया सुद्धा याच्यामध्ये टाकत नसतो. जनतेच्या कराचाच जो काही पैसा वसूल केला जातो त्याचं समांतर वाटप करून शोषित आणि पीडित समुदायाला वर आणण्याचं काम सरकारतर्फे केलं जात असतं. आणि सरकारचं हे दायित्व आहे, हीच गोष्ट सध्या बसलेलं सरकार विसरताना आपल्याला पाहायला मिळतंय. विधानसभेच्या या रणधुमाळीमध्ये पुन्हा एकदा या योजनांची उजळणी होणारच आहे. तर आश्वासनांची खैरात वाटण्यासाठी विरोधी बाकावरचे आघाडीवरती असणारच आहेत. आणि आतापर्यंतचा हिशोब तुम्ही मागूच नका, कारण की बदल्यामध्ये नवीन आश्वासनांच्या रेवड्या तुमच्याच बाजूने फेकल्या जाणार आहेत. सुज्ञ जनतेनं निदान ह्यावेळी तरी मतदान करताना मागच्या घटकांचा विचार करूनच मतदान करावं. नवीन आश्वासनांवरती विश्वास ठेवण्या इतकं सध्याचं राजकारण किंवा राजकीय व्यक्ती राजकारणी त्या पात्रतेचे राहिलेले नाहीयेत, हे अत्यंत खेदानं बोलणं भाग आहे. फोडाफोडीच्या राजकारणातनं अलिप्त राहिलेले राज ठाकरेंची नुकतीच यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडली आणि ह्या सभेमध्ये बोलताना त्यांनी महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरती टीका केली. तसंच उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या कुठल्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. पण या फुकटच्या योजनेचा प्रचार आणि प्रसार ज्यावेळी महायुतीकडनं सुरू झालेला होता, जिकडे तिकडे सोशल मीडियावरती होर्डिंग्सवरती बॅनर लागलेले होते, तेव्हा मात्र राज ठाकरेंच्या तोंडून कधी सुद्धा लाडक्या बहीण योजनेविषयी अपशब्द निघालेले नव्हते. पण यावर्षी मात्र स्वतःचे उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत, विशेषतः महायुतीच्या विरोधात उभे आहेत आणि त्यावेळी त्यांनी निवडणुकीसाठीच ही अशी विधानं केलेली आहेत. तर महाविकास आघाडीचाच एक घटक असणारे उद्धव ठाकरे हे कायमच एकनाथ शिंदेंवरती आरोप प्रत्यारोप आपल्याला करताना दिसतात. 1500 रुपये देऊन महागाईमध्ये वाढ केली. आता जनतेनंच विचार करायला हवा की महागाई ही आत्तापासून नाहीये, तर ही यांच्या सरकारच्या काळातच वाढली गेली होती. हे कटू सत्य सुद्धा त्यांना माहिती असायला हवं. आणि सरकार ज्यावेळी कुठलीही नवीन योजना थेट राबवतं त्यावेळी नक्कीच महागाईचं प्रमाण हे वाढलेलं असतं. आणि ह्याला आळा घालण्यासाठी, महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारच्या या योजना ज्या थेट लाभदायी असतात त्यांच्यावरती वचक बसवण्यात जनता यशस्वी व्हायला हवी. पण जिकडे तिकडे बातम्यांमध्ये, विविध जाहिरातींमध्ये जनतेच्या मनावरती ह्या योजनांचा पगडा घालून जनतेला असं काही करण्यास प्रवृत्त करण्यात अजून तरी हे सरकार यशस्वीच होत आहे. तर ओमराजे निंबाळकर ह्यांच्या लाडकी खुर्ची ह्या वाक्याबद्दल किंवा राज ठाकरेंच्या काही स्टेटमेंट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.